रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. आपला दुसऱ्या अध्यायाचं चिंतन चालू आहे. त्यापैकी 48 श्लोक झाले. आता 49वा श्लोक. दुरेन ह्यावरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धो शरणमैच्छ कृपणा फलहेतवा. ह्याचा सरळ अर्थ असा आहे, या समत्व रूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया, तू समबुद्धीतच शरणाचा उपाय शोध, म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होत. तर दुरेने ह्यावरम कर्म, तर हे जे सकाम कर्म आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. आणि निकृष्ट दर्जाचं का म्हणलं आहे, कारण आपण ज्यावेळेस एखादं काम करतो, विशेषतः सत्कर्म चांगलं काम करतो, आणि चांगल्या कामामध्ये जर आपला काही हेतू असेल तर त्या हेतूमुळे त्या कामाची किंमतच कमी होते. मग जनरली आपण म्हणतो की निस्वार्थ करावं काम, पण हे फक्त एका कामापुरतं नाही चाललं. आपण पूर्ण जगण्याविषयी हा विचार चालू आहे. आपण जगतोय म्हणजे एक मोठं कर्मच करतो आहे जगण्याचं. कारण जगण्यामध्ये अनेक गोष्टी येतात. पैसा कमवणे आलं, तो खर्च करणे आलं, लोकांना भेटणे आलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्यवहार म्हणून आपण करतो किंवा जगणं म्हणून जे करतो ते सगळं कर्म आहे. मग या सगळ्या कर्मामागचा जो हेतू आहे तो काय आहे? म्हणजे थोडक्यात प्रश्न असा आहे की आपण कशासाठी जगतो आहे हे क्लिअर करा म्हणते भगवद्गीता. आधी मनामध्ये एकदा शांत बसून चिंतन करायचं की मी का जगतो आहे, माझा जगण्याचा हेतू काय आहे. मग काही लोक असा विचार करतात की एन्जॉयमेंट म्हणून जगतो आहे, किंवा अमुक कोणासाठी तरी जगतो आहे, देशासाठी जगतो आहे, हे असे काय काय वेगवेगळे आपल्याला रिझन्स मिळतील. मग भगवद्गीता काय सांगते की हे काही खरं नाही. आपण दोन हेतूनेच जगतो. एक तर सुख मिळावी ही इच्छा, आणि दुसरं दुःखापासून पळण्याची इच्छा. हे दोनच आहेत. आपल्या कर्माचं मोटिवेशनच हे दोन आहेत. एक तर मला सुख मिळावं, नाही तर दुःखापासून पळावं. तर भगवद्गीता म्हणते हे असले उद्देश नको. मग तुमचा हेतू क्लिअर करा आधी. मग जगण्याचा हेतू जो आहे ना तो प्रपंच किंवा भौतिकता नसावा. मग जगणं हे जे आहे की मला दुःख मिळो नाही तर सुख मिळो, काहीही मिळू दे, पण मला जे करायचं आहे ते जे योग्य आहे मला करण्याला तेच मी आचरण करणार. मला जे करायचं आहे ते मी करणार असा अर्थ नाही आहे. ते मला करण्यास जे योग्य आहे आणि जे माझं कर्तव्य आहे आणि जे मला धर्म म्हणून आहे तेच मी आचरण करणार. मग माझी जगण्याची पद्धत जी असेल ती तत्वावर आधारित असेल. लोक करतात म्हणून मी पण केलं, लोक असे वागले म्हणून मी पण वागलो, हे असं वागण्याचं हे नाही आहे. ते हेतू क्लिअर करणे. तर भगवद्गीता काय म्हणते, दुरेने ह्यावरम कर्म बुद्धियोगात धनंजया. तर सकाम कर्म अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. जो स्वतःच्या सुखासाठी माझं सुख माझं सुख माझं सुख असं करून जो जगतो तो सर्वात निकृष्ट दर्जाचा मनुष्य आहे. आणि याकरता अर्जुना तू बुद्धियोगाला शरण जा. बुद्धियोगात धनंजया बुद्धो शरणमन्विच्छ. म्हणजे बुद्धियोगाला शरण जा आणि तिथं शोध घे तुझ्या रक्षणाचा. म्हणजे ह्याचा अर्थ काय, बुद्धियोगाला शरण जा म्हणजे बुद्धी काय आहे तर समत्व बुद्धी. आणि समत्व काय आहे तर मागच्या श्लोकांमध्ये आलेलं आहे. समत्वम योग उच्यते. ते समत्व काय आहे, सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभा जया जयो. किंवा ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये आलेलं आहे की सिद्धी असिद्धी समो भूत्वा. तर हे समत्व आहे. तर सुख दुःख जय पराजय लाभ हानी सिद्धी असिद्धी या चार जोड्यांमध्ये, या चार द्वंद्वामध्ये आपली बुद्धी समान झाली की मग हे बुद्धियोग होतो. आणि या बुद्धियोगयुक्त होऊन कर्म करणे याला म्हणायचं खरा निष्काम कर्मयोग. मग भगवद्गीता काय सांगते की जे फळाचा हेतू मनात ठेवून कर्म करतात किंवा सुख मिळण्याच्या बुद्धीने जगतात ते लोक कृपण आहेत. कृपण म्हणजे अतिशय दीन आहेत. कीव करावी त्यांची.
कारण त्यांना सुख तर मिळतच नाही, पण या हेतूमुळे दुःख जास्त भोगावं लागतं. माझं सुख माझं सुख माझं सुख, मला सुख पाहिजे, मला हे पाहिजे, ह्या बुद्धीनं जे लोक जगत असतात, कर्म करत असतात, व्यवहार करत असतात, त्या लोकांना त्या गोष्टी तर मिळत नाहीत. उलटं त्यांची एवढी केविलवाणी आणि वाईट अवस्था होते की जास्त दुःख भोगावं लागतं, असं भगवद्गीता म्हणते. मग ह्याच्यापासून वर येणारा मनुष्य कोण आहे? तर जो बुद्धियोगी आहे. तर बुद्धियोगी कोण आहे? ज्याचं चित्त समत्वामध्ये आहे. चित्त समान म्हणजे काय? तर जो सुखदुःख, जय पराजय, लाभहानी हे समान समजतो. मग एखादं कर्म करताना हे कर्म करायचं की नाही, तर ह्याच्यामध्ये मला सुख मिळेल की दुःख मिळेल हा विचार नाही करायचा. हे करणं योग्य आहे की अयोग्य आहे, हे करणं माझ्या भक्तिमार्गाला अनुकूल आहे की नाही, ह्याचा विचार करून ते कर्म करायचं, अशी भगवद्गीता सांगते. आणि समत्व चित्त करायचं. जोपर्यंत सुखदुःख आपण समान करत नाही तोपर्यंत आपल्या मनाची अस्थिरता जात नाही. कारण या जगाचे दोन अनुभव आहेत. कधी सुख असेल तर कधी दुःख असेल, कधी दुःख असेल तर कधी सुख असेल. आणि आपण ह्याच्यातच जर अडकलो तर हा ऊन सावलीचा खेळ संपणारच नाही. मग आपल्याला कुठेतरी आपलं चित्त समान केलं पाहिजे. सुखाच्या दिवशीही आपण त्याच चित्त शांततेमध्ये असावं, शांत चित्त असावं, आणि दुःखाच्या दिवशी पण त्याच शांत चित्ताने असावं, दोन्हीमध्ये फरक नसावा. आता 50वा श्लोक. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. आधी ह्याचा अर्थ वाचतो. समबुद्धीचा मनुष्य पुण्य व पाप या दोहीचाही याच जगात त्याग करतो, अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिटकून राहा. हे समत्वरूप योगच कर्मातील दक्षता आहे, म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. हे जरा ट्रान्सलेशन जे आहे ना थोडं समजायला अवघड आहे, पण आपण त्याला सोप्या शब्दामध्ये समजून घेऊ. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. म्हणजे हा बुद्धियुक्त मनुष्य काय करतो? त्याचे जेवढे सुकृत आहेत, सुकृत म्हणजे चांगले कर्म, सत्कर्म, आणि दुष्कृते, दुष्कृत म्हणजे वाईट कर्म, त्याच्या हातनं घडलेले वाईट कर्म, कळत घडलेले काय जे असतील ते, तर चांगले शुभकर्म आणि वाईट कर्म या दोन्हीचाही त्याग करतो याच जगामध्ये. जहातीह म्हणजे त्याग करून टाकतो आणि त्याच्यापासून मुक्त होतो. वाईट आणि चांगल्या कर्माचा कोण मुक्त होतो? ज्याची बुद्धी समत्वामध्ये आहे, त्याला बुद्धियोगी म्हणले बरं का. तस्माद योगाय युज्यस्व. तस्माद योगाय युज्यस्व. म्हणून अर्जुना तू या योगामध्ये स्थिर हो. ही टेक्निक तू वापर. कारण ह्या जो योग आहे, कोणता योग? समत्वाचा. हा जो योग आहे तो कर्मसु कौशलम आहे. योग हा कर्मसु कौशलम. हे पुन्हा एक सूत्र आलं बघा. काल एक मी सूत्र म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, समत्वम योग उच्यते, आणि आज एक नवीन सूत्र आलं, योग कर्मसु कौशलम. हे भगवद्गीतेतले सूत्र आहेत. ते काय अर्थ आहे योग कर्मसु कौशलम? म्हणजे कर्म करण्यातला कौशल, निपुणता किंवा टेक्निक, किंवा आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे हॅक. तर कर्मातलं कौशल्य हे काय आहे? तर योग आहे. आता ह्याचा अर्थ बरेच जण लावताना चुकीचं लावतात बरं का, की कर्म कुशलतेनं करणे म्हणजेच योग आहे असा अर्थ लावतात. कारण योग हा कर्मसु कौशलम, तर तसा अर्थ नाही आहे. म्हणजे एखादा मनुष्य एखादं काम जर फार सुंदर पद्धतीनं करत असेल तर ते पण योग आहे, तर तसं होत नाही. आता समजा एखादा मनुष्य भजे चांगले तळतो, फार चविष्ट भजे करतो, म्हणून त्याला योगी म्हणायचं काय? फार कुशलतेनं भजे तळले, तसा अर्थ नाही आहे, तो चुकीचा अर्थ आहे. योग हा कर्मसु कौशलम ह्याचा अर्थ योग हाच कर्मातली कुशलता आहे. म्हणजे आपण जे कर्म करतो अकुशल पद्धतीनं करतो, कारण आपण एक्सपर्ट नाही आहेत कर्म करण्याच्या बाबतीत. आपण मूर्खासारखे, वेड्यासारखे कर्म करतो आणि त्याची फळं निर्माण होतात आणि त्या फळामध्ये आपणच अडकून पडतो. आता इथे एक भगवद्गीता प्रश्नाचं उत्तर देतो बरं का. काही लोक असा प्रश्न विचारतात, भगवंताला नाही शरण गेलं पण एखादा मनुष्य चांगलं वागत असेल तर मग त्याला तुम्ही मानता का? तर काय होईल? एखादा मनुष्य देवाला मानत नाही पण नुसता चांगला वागतो,
तर काय घडेल त्याच्या बाबतीत? तर चांगलं वागल्यामुळं त्याचे चांगल्या कर्माचे चांगले फळं निर्माण होतील. त्याच्या आयुष्यामध्ये पुढं जाऊन किंवा पुढच्या जन्मी भौतिक प्रगती होईल. पण तो मुक्त होणार नाही. हा फरक लक्षात ठेवा. आणि हेच आपण आजपर्यंत करत आलो आहे. अनंत जन्मामध्ये आपण असं काही नाही आहे की आपल्या हातनं पुण्यकर्म घडले नाहीत. खूप पुण्यकर्म घडले किंवा आपल्या हातनं वाईट कर्म घडले नाहीत असंही नाही आहे की वाईट कर्मसुद्धा खूप घडले. मग आपण पुण्यकर्माच्या जोरावर खूप सुखसुद्धा भोगले आणि वाईट कर्माच्या जोरावर खूप दुःखसुद्धा भोगले. मग हेच आपण ऊन सावलीचा खेळ करत आलो आहे. ह्याच्यातनं बाहेर कधी पडणार? सुकृत दुष्कृत, सुकृत आणि दुष्कृत ह्याच्यातनं आपण बाहेरच पडलो नाही. मग भगवद्गीता फक्त तुम्ही चांगलं वागा असं नाही सांगत की चांगलं वागणं आणि वाईट वागणं या दोन्हीतूनही बाहेर पडणे, दोन्हीतूनही मुक्त होणं. म्हणून काय म्हणलं आहे, जहा तिह उभे सुकृत दुष्कृते. म्हणजे सुकृत आणि दुष्कृत, वाईट कर्मापासूनही तो मुक्त होतो आणि चांगल्या कर्मापासून सुद्धा मुक्त होतो. चांगल्या कर्मापासून सुद्धा मुक्त होण्याची गरज आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि मग आता म्हणतो अरे वाईट कर्मापासून मुक्त होणं हे समजतं आहे की बाबा नको करायला वाईट कर्म, पण चांगल्या कर्मापासून मुक्त व्हायचं म्हणजे चांगलं वागणं बंद करायचं का? नाही, भगवद्गीता तसं म्हणत नाही. कारण काहीतरी आचरण करणारच ना आपण, वाईट तर करायचं नाही आहे. मग आपल्या हातनं जे काही आचरण व्हायचं आहे ते सत्कर्मच असावं, चांगलंच कर्म असावं, पण त्याच्यात सुद्धा अडकायचं नाही. का नाही अडकायचं त्याच्यात? कारण एक लोखंडाची बेडी आहे आणि दुसरी सोन्याची बेडी आहे. सोन्याची असली म्हणून चांगली म्हणायची नाही, तेही बंधनच आहे. मग चांगल्या कर्मात जर अडकायचं नसेल तर त्याच्यामध्ये योग साधला पाहिजे. आणि योग काय आहे? समत्व बुद्धी. आणि समत्व बुद्धी काय आहे? सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जयाजयो सिद्धिमसिद्धिम समत्वम योग उच्यते. हे समत्व आहे. तर ही ज्याची समत्व बुद्धी झाली आहे त्याला ते योग साध्य झाला आहे. आणि असा योगी हा कर्मामध्ये कुशल असतो. आणि योग हा कर्मसु कौशलम. तर असा योगी कर्मामध्ये कुशल असतो. तर आता या ठिकाणी कर्म करत असताना आपली बुद्धी मी सुखी होईन या कर्मातून की दुःखी होईन या विचाराने चिंतित होऊ नये. मला हे करणं योग्य आहे का? हे माझं कर्तव्य आहे का? आणि हे भक्ती मार्गाला माझा जो मार्ग आहे, कारण आपला मुख्य मार्ग भक्ती मार्ग आहे, आपला प्रेम मार्ग आहे, आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेला आपला नाममार्ग आहे. मग आपण ते मुख्य काम आहे आपलं. आणि त्याच्या भोवती बाकीचे व्यावहारिक गोष्टी आहेत. मग बाकीच्या गोष्टी करत असताना हे भक्ती मार्गाला अनुकूल आहे का? आणि हे योग्य आहे का? हे माझं कर्तव्य आहे का? याचा विचार करून ते कर्म करावं. मग त्यात सुख मिळवू नाही तर दुःख मिळव, जय मिळव नाही तर पराजय मिळव, त्याच्यात हानी होऊ नाही तर लाभ होऊ, ते कर्म पूर्ण होऊ नाही तर अर्धवट राहू. मला माझ्या कर्तव्य जे आहे तेवढंच करायचं. म्हणून योग हा कर्मसु कौशलम. तर असा मनुष्य भगवद्गीता कोणत्या लेव्हलची आहे बघा. सुकृत आणि दुष्कृतापासून बाजूला होऊन मुक्त होतो आणि या सगळ्यातून बाहेर पडतो. मग भगवद्गीता मुक्त करण्यासाठी आहे, जे मी सुरुवातीला म्हणलं होतं ते अशा श्लोकांमधनं कळतं.